नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर या यूट्यूब चॅनलला. आणि हे जे झाड तुम्ही बघताय बघा, वाढ झालेलं झाड आहे आणि त्याच्या पुढचं झाड थोडं छोटं आहे. हे झाड थोडं त्याच्यापेक्षा छोटं आहे. हे झाड त्याच्यापेक्षा छोटं आहे. बघा, कमी अधिक काही लहान मोठे झाड तुम्हाला दिसते इथे. हे झाड बघा, आता आपण एक 4-5 झाड तुम्हाला सलग दाखवतो. हे झाड तुम्ही बघू शकता. हे झाड आहे 6 फुटाचं. त्यानंतर हे झाड आहे 8-9 फुटाचं. हे झाड आहे 9-10 फुटाचं. त्याच्या पलीकडचं आहे 9-10 फुटाचं. आता हे मी का सांगतोय ह्याचं पुढं तुम्हाला कारण समजेल. पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे मी का सांगतोय असं. काही झाडं लहान आहे, काही मोठे आहे. त्याच्यानंतर असे का राहिले, त्याच्यानंतर अशी ही जी ग्रोथ झाली ही किती वर्षाची आहे, म्हणजे झाड किती वर्षाचं आहे, हे सगळं आपण शेतकरी बांधवांना विचारू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय ट्रीटमेंट याला केली, एवढे चांगले झाडं करण्यासाठी काय नियोजन केलं आणि किती चांगले प्रयत्न केले. तर आता आपण बोलूया ज्यांचा हा बाग आहे त्यांच्याशी, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती ते योग्यरित्या देतील. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव सांगा पहिलं. मी भाऊसाहेब ज्ञानदेव इंगळे, राहणार पिसोरे खान, तालुका श्रीगोंदा. बरं. तर आता तुमच्या बागेत मी पहिल्यांदा आलो. हो. तुम्हाला मी विचारलं, मी बोलताना किती वर्षाची बाग बोललो सुरुवातला, आठवते का? 3.5. म्हणजे ही बाग शेतकरी बंधूंना मी बोललो की यांना 3.5 वर्षाची आहे का, तर तुम्ही किती सांगितलं? 2.5 वर्ष. 3.5 म्हणजे 3 वर्ष पूर्ण होतील. ह्या जूनला 3 वर्ष कंप्लीट होणार आहे. ह्या झाडांना 3 वर्ष कंप्लीट होणार आहे, जे 9, 10, 8 फुटाचं झाड झालेलं आहे. तर तुम्ही हे झाड 9-10 फुटाचं करण्यासाठी काय विशेष प्रयत्न झाले तुमचे? प्रयत्न असे विशेष काही नाही, फक्त दरवर्षी शेणखत 3 ते 4 ट्रॉली. बरं, एवढं 1 एकर. त्यानंतर आंतरपीक नाशिक लाल कांदा मी घेतलेला आहे 3 वर्ष कंटिन्यू. बरं. आणि त्याला मग जे काय बेसळ पडेल खतं त्याप्रमाणे त्याच्यातूनच गेले. कांद्याला जे फवारा होईल तोच झाडांना फवारा. बरोबर. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही जे कांद्याची ट्रीटमेंट केली तीच याला लागू झाली. आणि ही जमीनही जवळजवळ संत्र्यासाठी एकदम बेस्ट आहे. म्हणूनच हा रिझल्ट आपल्याला दिसतोय. आणि संत्र्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुमचे किती स्प्रे झाले आतापर्यंत, म्हणजे स्पेशल संत्र्यासाठी? नाही, स्पेशल संत्र्याला एकही स्प्रे घेतला नाही. बरं. म्हणजे तुम्हाला संत्र्यातली जास्त माहिती नसतानाही इतकी सुंदर बाग आणलेली की जे वडलोबार्जित संत्रा बागा करतात त्यांनाही अशी बाग जमत नाही, तशी तुम्ही बाग आणलेली. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आता आपण याच्यात काडी स्टोरेज कसं करायचं आणि पुढं बाग कसं धरायचं याचं नियोजन लावूया. धन्यवाद.